Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Dear students, today we are going to learn the topic The Call of the Soil, Part 3. या अगोदर मित्रांनो आपण द कॉल ऑफ द सॉईल या लेसनचे पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितलेले आहे. आपण या लेसनची 3 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. मित्रांनो, आपण आता पार्ट 3 कडे वळत आहोत. त्या अगोदर आपण पार्ट 1 मध्ये रायटरने जेव्हा नवीन शेत घेतल्यानंतर मुंगाचे रोप पेरले होते तेव्हा त्याला रिस्पेक्टेबल सन्मानजनक असं 300 किलोग्रॅमचं उत्पादन झालेलं होतं. त्यावर तो खुश होता. पार्ट 2 मध्ये आपण जेव्हा त्याला शेजारच्या शेतकऱ्याने सांगितलं की तुम्ही सुगंधी तांदळाचं बी पेरावं तेव्हा तो त्या सुगंधी तांदळाच्या बीसाठी शोधासाठी लागलेला होता. गावातील काही जुने जाणते व तरुण शेतकऱ्यांशी त्याने याबद्दल डिस्कशन केलेले होते. परंतु काहींनी त्याला वेड्यात काढलं तर काही जणांनी फक्त मान हलवून त्या कसबाईच्या बीबद्दल माहिती दिली. नंतर त्याने गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये त्याला याबद्दल माहिती मिळेल यासाठी तो तिथं गेला. तिथेही त्याला कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. नंतर कसा गावच्या आदिवासी महामंडळाला तो जेव्हा गेला तिथं एक ऑफिसर होता. तेव्हा त्या ऑफिसरने सांगितले की काही वर्षापूर्वी त्यांनी कसबाईचं तांदूळ हा विकलेला असल्याचे आठवत आहे. त्यानंतर ते त्या कसबाईच्या वाणाच्या जे अस्सल वाण होतं त्याच्या शोधात लागलेले होते. जेव्हा बबन आणि रायटर, बबन हा त्या खेड्यातील एक व्यक्ती होता, हे मिळालेल्या माहितीनुसार देऊ हांडा या आदिवासी व्यक्तीकडे जातात. तो व्यक्ती कसबाई या बीबद्दल पूर्ण माहिती देतो आणि एकेकाळी ते कसबाई पीक पेरायचे. परंतु आजच्या हायब्रिड बी बियाणामुळे आता कसबाई पेरत नाही याबद्दल देऊ हांडा हा व्यक्ती त्यांना सांगत असतो. आता मित्रांनो, आपण पेज नंबर 29ला आलेलो आहोत. चला तर मित्रांनो बघूया द कॉल ऑफ द सॉईल या लेसनचा पार्ट 3. पेज नंबर 29, लास्ट पॅराग्राफ. आय आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. मी जेव्हा त्यांना विचारले जर ते हायब्रिड्सने नाराज होते तर त्याकडे कसे काय वळालेले होते. जेव्हा त्यांनी त्या देऊ हांडा या व्यक्तीला विचारलं की तुम्ही जर हायब्रिड्सने नाराज होते तर तुम्ही त्या बी बियाण्यांकडे का वळाले, त्या प्रकारचं बी बियाणं तुम्ही का पिकवू लागले. नेक्स्ट, नो वन फोर्स्ड हिम टू डीड दे. त्यांना कोणीही फोर्स केलेला नव्हता. ही स्माइल्ड and replied that their fields did not have fences, and once the harvest was over, the cattle were released, page number 30, into the fields. ते हसले, देऊहांडा हसले आणि त्यांनी उत्तर दिले की त्यांच्या शेतांना कुंपण न होते. फेन्सेस एक शब्द आलेला आहे, कुंपण. आणि एकदा का कापणी झाली की गुराढोरांना शेतात सोडून देत असत. शेतकरी जे आहे ते शेतामध्ये सोडून देत असत. कॅटल्स म्हणजे काय, गुरेढोरे. हार्वेस्ट म्हणजे कापणी. नेक्स्ट, इफ माय फील्ड अलोन हॅज कसबाई इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन्ड. जर माझे एकट्याचे शेत कसबाईचे असेल तर गुरांसाठी ती एक मेजवानीच असायची. ट्रीट म्हणजे मेजवानी, असं त्यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, इतर शेतकरी हायब्रिडचे पीक पेरत असल्याने ते त्यांचे पीक लवकर कापायचे किंवा त्यांच्या कापणीचा वेळ लवकर होऊन जायचा. लवकर ते पीक वाढल्यानंतर ते कापणी करायचे. एखाद्याने कसबाईचे पीक पेरले तर ते पीक शेतात पेरलेलेच राहायचे, कारण ते लॉंग ड्युरेशन क्रॉप होते. जास्त काळ पिकायला लागणारे क्रॉप होते, पीक होते. शेतकरी शेतातील तण खाण्यासाठी गुरांना कापणी झाल्यावर सोडायचे
अशा वेळेस ज्याने कसबाईचे पीक घेतलेले आहे त्याच्या शेतात ही गुरे पीक खायला यायची. त्यामुळे देऊ हांडा याने सुद्धा इतर शेतकऱ्यांबरोबर हायब्रिड पीक पेरायला सुरुवात केलेली होती. नेक्स्ट पॅराग्राफ. समटाइम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. ते पश्चाताप करीत बोलले की काही वेळा आपल्याला समुदायाबरोबर किंवा समाजासोबत राहावं लागते किंवा त्याप्रमाणे करावं लागते. जसं समाज करेल तसं करावं लागते. इथे एक शब्द आलेला आहे लॅमेंटेड, म्हणजे काय, पश्चाताप केला. नेक्स्ट. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. हायब्रिड्सला जास्त पाणी, खते व कीटकनाशकांची गरज असते. नेक्स्ट. He said that yields were good initially but of late had reduced a lot. तो म्हणाला सुरुवातीला पीक चांगले येत होते पण सध्या ते खूपच कमी येऊ लागलेले आहे. इथं yields शब्द दिलेला आहे, उत्पन्न किंवा पीक. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they used. तो म्हणाला की प्रत्येक वर्षी त्यांना युरिया वा कीटकनाशकांचे प्रमाण वाढवावे लागत होते जे ते वापरत होते. नेक्स्ट. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड अ इन्सॅटिएबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. जणू काही नवीन हायब्रिड पीक यांची केमिकलची भूक ही अतृप्त होत होती. इनसॅटिएबल म्हणजे काय, अतृप्त, अनसॅटिस्फाईड, असमाधानी. मित्रांनो, इथं देऊहांडा हा त्या हायब्रिड पिकाबद्दल माहिती देतो आहे की नाईलाजाने समाजासोबत मला त्या हायब्रिडचं पीकसुद्धा घ्यावं लागत होतं आणि त्यामुळे जास्तीचा युरिया, पेस्टिसाइड्स, कीटकनाशके, फर्टिलायझर्स, खते लागायची आणि या केमिकलचं प्रमाण वर्षानुवर्ष वाढत असायचं. त्या हायब्रिडची केमिकलची भूक ही असमाधानी राहायची, इनसॅटिएबल राहायची. नेक्स्ट. ही टोल्ड अस दॅट इवन व्हेन देअर वर फ्लॅश फ्लड्स इन द 60s, कसबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. साठीच्या काळात जेव्हा अचानक पूर आले होते तेव्हा कसबाई जमिनीला टिकून उभे राहिलेले होते. कसबाईचं पीक जमिनीला तग धरून उभे राहिलेले होते. इथे फ्लॅश फ्लड्स हा शब्द आलेला आहे, अचानक आलेले पूर. मित्रांनो, ही कसबाईची ताकद होती कारण ते अस्सल बियाणं असल्यामुळे एवढ्या भयंकर पुरामध्ये सुद्धा जमिनीला चिटकून राहिलेलं होतं. नेक्स्ट. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to the village after the floods had receded. पूर ओसरल्यानंतर जेव्हा सर्वजण गावात परतले तेव्हा हे भाताचे पीक तसेच उभे होते, अशी चांगली आठवण त्यांनी सांगितलेली आहे. इथे एक शब्द आलेला आहे रिसिडेड. रिसिडेड म्हणजे ओसरला, पूर ओसरला या अर्थाने. Such was the strength of the rice. But look what we have done, he rued. या तांदळाच्या पिकाची अशी ताकद होती, पण आता आपण काय करून ठेवलंय, ते हळहळले. इथे एक शब्द आलाय रुईड, दुःखाने हळहळणे, पश्चातापाने हळहळणे. मित्रांनो, देऊहांडा सांगताय की एवढी स्ट्रॉंग ही तांदळाची जात असल्यावर सुद्धा आजकालच्या शेतकऱ्यांनी हायब्रिड्सकडे वळून पिकांची लागवड सुरू केलेली आहे व या अस्सल वाणाला, अस्सल बीच्या प्रकाराला दुर्लक्षित ठेवलेलं आहे. त्यामुळे देऊहांडा पश्चाताप करीत आहे. आता नेक्स्ट पॅरा. ॲज ही वेंट ऑन रेमिनिसिंग अबाउट द राईस, we gently guided him back to the region for our visit, the कसबाई seeds. जसा देऊहांडा हा
त्या भाताच्या पिकाच्या आठवणीत रममाण झालेला होता. आम्ही हळूवार त्याच्या भेटीचे कारण म्हणजेच कसबाईच्या बियाण्यांकडे विषय वळवला. इथे एक शब्द आलेला आहे रेमनिसिंग. रेमनिसिंग म्हणजे काय? आठवणीत रममाण होणे. नेक्स्ट, he was sure that there was not a single villager in his area who would have the seeds of कसबाई. ज्याच्याकडे कसबाईचे बियाणे असतील असा एकही गावकरी त्यांच्या भागात नाही याची त्यांना खात्री होती. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू हिम the only people who still grew it were the Adivasis in a hamlet at the foothills of the mountains in the next village, असारवरी. त्याच्या मते शेजारच्या असारवरी गावातल्या डोंगर पायथ्याशी असलेल्या लहानशा खेड्यातील आदिवासी अजूनही हे पीक घेतात. इथं काही शब्द आलेले आहेत. हॅमलेट. हॅमलेट म्हणजे छोटे खेडे. फूट हिल्स ऑफ माउंटन्स म्हणजे काय? डोंगरांच्या पायथ्याशी. फूट हिल्स म्हणजे काय? पायथा. वी बीट farewell to Devuhanda, who lovingly blessed us and said, Mahalakshmi, the local goddess, will give you the seeds of कसबाई. आम्ही देवहांडांचा निरोप घेतला की ज्यांनी आम्हाला प्रेमळपणाने आशीर्वाद दिला आणि म्हणाले, महालक्ष्मी की जी स्थानिक देवता होती तुम्हाला कसबाईचं बियाणे देईल. आणि आता लेखक देवहांडाचा आशीर्वाद घेऊन तिथून निघालेले आहे. तिथे एक शब्द आलेला आहे बीट फेअरवेल म्हणजे निरोप घेतला. नेक्स्ट पॅरा. इन आसारवरी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. आसारवरी गावात आम्ही त्या गावाच्या सरपंचला मदत करण्याची विनंती केली. जसे की त्यांना तेथील स्थानिक भाषा चांगल्या प्रकारे बोलता येत नव्हती. इथं लोकल डायलेक्ट म्हणजे काय? स्थानिक भाषा. नेक्स्ट, ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. त्या सरपंचाने त्याचा सहकारी की ज्याचे नाव होते जीवन याला आमच्याबरोबर डोंगरात पाठविले. आफ्टर अ हाफ अवर walk through thick vegetation, crossing numerous streams and ditches, and scrambling over rocks and gravel, we reached the sleepy hamlet of बोरीपाडा. साधारण अर्धा तास दाट झाडीतून, थिक व्हेजिटेशन म्हणजे काय? दाट झाडी. या दाट झाडीतून चालत अनेक ओढे, स्ट्रीम्स म्हणजे पाण्याचे ओढे, आणि खड्डे पार करत आम्ही दगड मातीतून वाट काढल्यानंतर बोरीपाडा या सुस्त खेड्यात येऊन पोहोचलो. मित्रांनो, काही शब्द आलेले आहेत. स्क्रॅम्बलिंग. स्क्रॅम्बलिंग म्हणजे चढणे. ग्रॅव्हल म्हणजे दगड माती किंवा याला वाळूसुद्धा असे म्हणतात. आता नेक्स्ट, देअर वर जस्ट 2 ramshackle houses in front of us and we wondered if this was the right place. तिथं फक्त 2च जीर्ण घरे आमच्या समोर होती. रॅमशॅकल म्हणजे जीर्ण, जुने. आम्ही योग्य ठिकाणी आलेलो आहेत ना याचा आम्ही विचार करीत होतो. नेक्स्ट, अ wrinkled old woman sitting before one of the houses looked at us with curiosity. शरीरावर सुरकुत्या असलेली एक वृद्ध म्हातारी स्त्री तिथे असलेल्या घरांपैकी एका घरासमोर बसलेली होती. ती आमच्याकडे क्युरिओसिटीने म्हणजे काय? उत्सुकतेने, नवलाईने पाहत होती, बघत होती. एक शब्द आलेला आहे wrinkled म्हणजे सुरकुत्या असलेली. नेक्स्ट, ॲज वी अप्रोच हर वी सिग्नल्ड टू जीवन टू आस्क द क्रुशियल क्वेश्चन. आम्ही जसे तिच्या जवळ गेलो तेव्हा आम्ही जीवनला तिला कळीचा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यासाठी खून केली. क्रुशियल म्हणजे काय? महत्त्वाचा, कळीचा. सिग्नल्ड म्हणजे खून केली.
Next, she muttered in reply as we looked at Jeevan for a quick interpretation. तिने पुटपुटत उत्तर दिले आणि आम्ही जीवनकडे पटकन अर्थ जाणून घेण्यासाठी बघत राहिलो. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ. He broke into a smile and informed us that she did have the rice and wanted to know who we were and why we wanted it. तो हसला, जीवन हसला आणि आम्हाला त्याने माहिती दिली की तिच्याजवळ त्या प्रकारचे भाताचे बियाणे आहे किंवा तो भात असल्याचे सांगितलेले आहे आणि तो भात आम्हाला कशा करता पाहिजे हे ती विचारत आहे. नेक्स्ट पेज, पेज नंबर 31. It was a difficult task to keep a straight face and I had to control a strong desire to hug her. आता माझ्यासाठी चेहरा सरळ ठेवणे किंवा निर्विकार ठेवणे कठीण काम होते आणि मी तिला मिठी मारावी अशी तीव्र इच्छाही होती, पण मला ती इच्छा कंट्रोल करायची होती. याचाच अर्थ लेखकाला खूप आनंद झालेला होता. नेक्स्ट, आफ्टर सर्चिंग फॉर मंथ्स वी हॅड फाउंड द एलिझिव्ह कसबाई. आता खूप महिने शोधल्यानंतर आम्हाला चकवा देणारं कसबाईचं बियाणं सापडलेलं होतं. एलिझिव्ह म्हणजे चकवा देणारे. We explained to her that we were from Pet nearby and we needed the seeds to grow it. आम्ही तिला स्पष्ट केले की आम्ही पेठ गावाहून आलेलो आहोत आणि आम्हाला पेरायला बियाण्यांची गरज होती. We asked for 10 kilograms of rice. आम्ही तिला 10 किलोग्रॅम्स भाताचे वाण बियाणे मागितले. She muttered and scowled. ती पुटपुटली आणि कपाळावर तिने आठ्या आणल्या. स्कॉल्ड म्हणजे काय? कपाळावर आठ्या आणल्या. नेक्स्ट, जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेट विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेईंग स्केल. जीवनने त्याचा अर्थ सांगितला की तिने कधीही पेठ या गावाचे नाव ऐकलेले नव्हते आणि तिच्याजवळ वजनाचा काटाही नव्हता. वेईंग स्केल म्हणजे वजनाचा काटा. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट्स. ती भाताचं बी टोपल्यात देण्यास तयार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. तिला आम्ही एक टोपले भाताचे बी मागितले. बास्केट म्हणजे टोपले. आणि जीवनने तिला काही पैसे द्यावे असे सांगितले. आय हँडेड ओव्हर अ 100 rupee नोट अँड फॉर द फर्स्ट टाईम इन द लास्ट 10 minutes हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल. तिला 100ची एक नोट दिली आणि गेल्या 10 मिनिटात आता प्रथमच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने होकारदर्शक किंवा संमतीदर्शक मान हलविली. एक शब्द आहे नॉडेड, मान हलविली. आता त्या तांदळाच्या बदल्यात लेखकाने तिला 100 रुपये दिलेले होते, त्यामुळे ती आता खुश झालेली होती. आता मित्रांनो, आपण या लेसनच्या शेवटच्या पॅराग्राफला वळत आहोत. नेक्स्ट, ॲज वी वॉक्ड बॅक अगेन्स्ट द फेडिंग सनसेट, leaving behind a smiling old lady, I couldn't help but wonder that here, nestling in the foothills of an unknown mountain away from the hustle and bustle of the road or the city, were the real people of India. जसे आम्ही सूर्यास्ताच्या वेळी त्या हसऱ्या वृद्ध स्त्रीला मागे सोडून परतीच्या प्रवासाला लागलो, माझ्या मनात विचार आला, इथे एका अज्ञात डोंगराच्या पायथ्याशी, रस्त्यांच्या किंवा शहराच्या गोंगाटापासून दूर, हसल बसल असा शब्द आलेला आहे, गोंधळ गोंगाट, इथे भारताची खरी खुरी जनता राहते. नेक्स्ट, these were the people who still held on to the rich biodiversity of our land
and no one even cared about them. हेच लोक ज्यांनी आपल्या भूमातेची जैवविविधता अजूनही जपलेली होती, कोणीही त्या लोकांची कदर केली नव्हती. नेक्स्ट. They had never heard of hybrids, fertilizers or pesticides. त्यांनी कधीही हायब्रिड्स, खते आणि कीटकनाशकांची नावे सुद्धा ऐकलेली नव्हती. They just grew their rice and ate what they got. ते त्यांचा भात पिकवायचे आणि खायचे जे त्यांना मिळायचे. The old lady we met had probably never left बोरीपाडा. ज्या वृद्ध स्त्रीला आम्ही भेटलो, कदाचित तिने बोरीपाडा गाव सोडलेलं नव्हतं किंवा तिचं गाव सोडून तिने कोणतेही जग बघितलेलं नव्हतं. Her world was unspoiled by progress, and for once I was grateful for that. तिचे विश्व प्रगतीपासून अबाधित होते. अनस्पॉइल्ड म्हणजे अबाधित. आणि एवढ्याच करता मी कृतज्ञ होतो. मित्रांनो, आदिवासी हे प्रगतीपासून लांब होते आणि पॉझिटिव्हली लेखक म्हणतोय की त्या प्रगतीपासून लांब राहिल्यामुळे त्यांचं जे विश्व होतं प्रगतीपासून अबाधित आहे असं तो म्हणतो. कारण ज्या प्रगतीबरोबर आपण आपला स्वतःचा विकास केलेला आहे, तितकंच आपण आपलं जीवन स्पॉइल्ड केलेलं आहे, खराब केलेलं आहे. म्हणून तो म्हणतो ते आदिवासी अजूनही अस्सल जीवन, खरंखुरं जीवन जगत आहे आणि ते बघून लेखक कृतज्ञ होत आहे. मित्रांनो, या पाठामध्ये कसबाई नावाच्या तांदळाच्या बियाण्यांचा शोध घेता घेता लेखकाला करावा लागणारा शोध, त्याचं वर्णन इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर हायब्रिड्स न पेरता तुम्ही पारंपरिक वाण पेरावं, जे ओरिजिनल आहे, जे अस्सल आहे, जे खरंखुरं आहे, हे त्याने यातून दाखवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. तर मित्रांनो, आपण आता इथं थांबूया. तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 11वीचे इतर लेसनचे किंवा पोएमचे व्हिडिओ जर हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही त्या लिंक्सला टच करून तो टॉपिक मिळवून घेऊ शकतात. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन टॉपिकसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.